पूर्णा नगर परिषदेमध्ये इतिहासात पहिल्यांदा आम आदमी पार्टी जनतेसमोर आली आहे। आम आदमी पार्टी ही विकासाचं राजकारण करते आहे। आम आदमी पार्टीच्या वतीनं उमेदवार इथं का द्यायचा आहे याचा विचार इथल्या परिस्थितीवर बघून आम आदमी पार्टीने ठरवला आहे। पूर्णा शहर हे जे आहे ते ऐतिहासिक शहर आहे। पूर्णाचा पहिला आमदार जो आहे तो शेड्यूल कास्ट फेडरेशनचा होता। तो पूर्णाने प्रतिनिधित्व विधिमंडळात केलेलं आहे, परंतु त्यांच्या हयातीनंतर बदलत्या काळामध्ये परिस्थिती अनेक पक्षांची सरकार स्थानिक पातळीवर आली, परंतु ह्या लोकांनी इथल्या लोकांसाठी शिक्षणाची व्यवस्था केली नाही। नगरपालिकेच्या वतीनं इथं शाळा उपलब्ध नाहीत। नगरपालिकेच्या वतीनं इथं लोकांच्या सेवेसाठी आरोग्यासाठी दवाखाने उपलब्ध नाहीत। शिक्षणाचा अभाव आहे आणि पूर्णेला जर एक वेगळी ओळख काही काळामध्ये ऐतिहासिक होती। पूर्णा हे ऐतिहासिक शहर असल्यामुळे रेल्वे जंक्शन होतं, सुजलाम सुफलाम होतं, तर इथला प्रत्येक नागरिक हा शिक्षणामध्ये होता रेल्वेच्या शाळा असल्यामुळं। आणि लोक जे होते पोरं शाळेत होते आणि आई वडील त्यांचे उद्योगधंद्यामध्ये होते, परंतु इथल्या कटकारस्थानी राजकारणाने कटकारस्थान करून इथलं डिव्हिजन उठवलं, रेल्वे मंडळ उठवलं आणि इथल्या स्थानिक पातळीवर पूर्णेचा मालक म्हणून घेणाऱ्यांनी कधीही या समस्येकडे लक्ष दिलं नाही। उलट इथं जर पाहिलं तर पूर्णेमध्ये अनेक काय दुर्दैवानं आपल्याला म्हणावं लागेल की या ठिकाणी अवैध धंदेचा सुळसुळाट करून ठेवलेला आहे। पूर्णांच्या विद्यार्थ्यांसाठी लोकांसाठी MPSC UPSC साठी अभ्यास संकुलन न उभारता, इथं कुठला उद्योग न उभारता, एखादा कारखाना न उभारता इथल्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या आमिष दाखवून त्या सगळ्या भौतिक गरजापासून इथले लोक कसे मानसिकरित्या गुलाम होतील याकडे लक्ष देऊन व्यवस्थितपणे कट कारस्थान रचून इथल्या लोकांना आम आदमी पार्टीची पुढची काय असणार? आम आदमी पार्टी पूर्णामध्ये आली म्हणजे विकासाचा पाया खोदलेला आहे। आम आदमी पार्टी या ठिकाणी 100% विजय होईल याची आम्हाला खात्री आहे। या ठिकाणी आम आदमी पार्टीच्या वतीनं सर्वांना मोफत आरोग्य आणि मोफत शिक्षण हे प्राधान्य देईल आणि इथला जो पाण्याचा मूलभूत प्रश्न आहे हा आजन्म पूर्णावासियांसाठी कायमस्वरूपी सोडला जाईल। तो पूर्णा के लोग आम आदमी पार्टी का साथ दे। ये आम आदमी पार्टी विकास के लिए आई है। जो पूर्णा को अभी तक जो सत्ताधारी लोग हैं पीने का पानी नहीं दे सके, वो सबसे पहले स्वच्छ पीने का पानी आम आदमी पार्टी देंगी और हर गली में लाइट होंगी। जो भी नगर पालिका की सुविधा होती है सबसे पहले हर गली मोहल्ले तक आम आदमी पार्टी पहुँचाएंगी, आपके गली तक। और एजुकेशन का काम करेंगी, पढ़ाई में गरीब बच्चे जो भी है CBSE नहीं पढ़ सकते वो बच्चों को मैं पढ़ाई के लिए मदद करूंगा और रोज़गार के लिए कंपनियों में लगाऊंगा। प्राइवेट कंपनी मेरी बेंगलोर, पुणे, मुंबई, हैदराबाद में अच्छी लिंक है। पूर्णा का कोई भी समाज का बच्चा, कोई भी गली का बच्चा अगर मेरे से संपर्क करेगा तो उसको 10 से 15 दिन के अंदर मैं प्राइवेट नौकरी लगाने की गारंटी दूंगा। ये आपको आने से पहले वादा करता हूँ, आने के बाद भी ये वादे पे मैं कायम रहूँगा। मैं चाहता हूँ आम आदमी पार्टी को झाड़ू का बटन दबा कर 2 तारीख के दिन साथ दे। जय हिंद। आम आदमी पार्टी के 3 कैंडिडेट, पार्टी के 3 उम्मीदवार, वार्ड नंबर 1 से मैं खड़ा हूँ, ओपन पुरुष। वार्ड नंबर 1 बो से मैं खड़ा हूँ, हमारी निशानी है झाड़ू। और तौसीफ यूसुफ शेख वार्ड नंबर 6 से खड़े हैं, उनकी भी निशानी है झाड़ू। और एडवोकेट ज़ारा शेख, उनकी भी निशानी है झाड़ू नगर अध्यक्ष के लिए। इसलिए आप 1 नंबर वार्ड वाले और 6 नंबर वार्ड वाले झाड़ू का बटन दबाए और नगर अध्यक्ष के लिए भी झाड़ू का बटन दबा के आम आदमी पार्टी को 2 तारीख के दिन कामयाब करें और 3 तारीख के दिन विजयी करें।